घरगुती कार्यक्रम कसा करावा, आदरातिथ्य कसं करावं, एक चांगलं उदाहरण आहे. हा सुंदर उदाहरण आहे. 500 माणसं मला आत्मीयता तळमळ असते कलावंताविषयी, कलाकाराविषयी. आपल्या गावातलं, आपल्या घरातलं, दारातलं करत नाही, फारसे बाहेरचे करतात, त्यात काय असं म्हणतात. परंतु हा सोहळा केला. दुसरी गोष्ट मला हे जाणली की नाटकाचे लोक नाटकावाल्यांना आणतात, त्यांच्या हस्ते सरकार, संगीतातले संगीतवाले आणतात, त्यांचा सरकार. चांगली गोष्ट आहे. ह्यांनी मी ते म्हटलं हे नाटकवाले मला काय सांगते ताता माणूस आणायचा. पण नाटकामध्ये चित्र आहे, शिल्प आहे, संगीत आहे, कथा आहे, कविता आहे, म्हणून नाटक आहे. मला म्हटलं मला आनंद झाला. हा एक मुद्दा झाला. दुसरा मुद्दा तुम्हाला एक सांगतो की ह्या नाटकाची थीम जी आहे फार अप्रतिम आहे. त्याबद्दल मी या सगळ्या टीमची फारच मनापासून दुसरी गोष्ट सदाशिव अमरापूरकर हा मला फार जवळचा मित्र. सडक सिनेमात मी पाहिला असतो. महाराणी हे जे पात्र आहे, नट काय करतो, कसा करतो, दिग्दर्शक त्याचं काम करतो, पण नट कसा त्याच्यात ज्ञान होतो. नगरला आल्यानंतर आम्ही काही मित्र रात्री 12 वाजता स्टँडवर जायचो, रेल्वे स्टेशनवर जायचो. तिथेच येते 3-5 मित्र असतात, त्यांना भेटायचो. ते कसे राहतात, कसे बोलतात, कसे दबरी करतात, भांडतात कसे, प्रेम कसे करतात, जिव्हाळा कसा असतो, गुरु कसे असतात. ते काजल म्हणून तिथले एक दादाच येते, तुझे पण नाव फार फार. ते नंतर ते आता महाराष्ट्राचे काही ते बरेच काही आहे, राजकारणात सुद्धा होते. ते आम्ही त्याला सपोर्ट केला, त्याला भाषा शिकवली, त्याला साहित्य शिकवलं. आणि एक तेव्हा हे इतकं चांगलं परिवर्तन कसं काय होऊ शकतं म्हटलं बघ तू. तर म्हणण्याचा मुद्दा की अमरापूरकर ते जेव्हा त्याला रोल मिळाला मुंबईमधले की त्यांनी सगळं जायचं होतं, नगरमध्ये सुद्धा मग आल्यानंतर आम्ही रात्री 12, 1, 2, 3 त्यांना जेवण काय सगळं तेव्हा अमरापूरकरची उंची तो तर आहे, उंचीच आहे. दिग्दर्शक, लेखक, नाटक सगळं गोष्टी. पण ह्या पात्रामध्ये त्यांनी जे जीव ओतला, या आपल्याशी खूप मित्र आहेत त्याचे इतके मित्र झाल्यानंतर मुंबईला सुद्धा की खूप मित्र. म्हणून मला याचा आनंद हे वाटतो की नटाने, दिग्दर्शकाने हा कसं काय करू, कसं काय, तसं नाही. हा सामाजिक ज्वलंत प्रश्न कुठल्याही घरी, कुठल्याही परिस्थितीत कसाही कुठेही ते जन्माला येतात. ते विचारत त्याचा काय दोष असतो, त्या बाळाचा काय दोष असतो. तो दुर्दैवाने आज आता तुम्ही वेदामध्ये, रामायण, भारतामध्ये पात्र आहेत, जगाच्या सगळ्या संस्कृतीमध्ये हे पात्र आहेत, तरीही त्याला डावलं, तरीही मानवता कनवता त्याच्याविषयी नाही. त्यामुळे अलीकडे हे जे नाटक यायला, खूप नाटक ते सुस्पाद लोकसंख्या वाचत जातो नाटक.